महाराष्ट्र शासनाचं एक विशेष खातं आहे ह्या गोष्टीचं, टुरिझम. त्यांचं काम काय होतं पहिल्यापासून, म्हणजे जरी एक कन्सिडर करा लोणावळा आधी कोणाला माहिती होतं का? सुरुवातीचा काळ नव्हतं. कोणीतरी त्याला समोर आणलं. चलो, शासनाचं जर ते खातं आहे, त्यांनी जर लोकांसमोर आणलं की इथे तुम्ही पर्यटनासाठी जाऊ शकता, मग आपण त्यांना दोष दिला जाणार आहोत का? तेही काम तुम्हाला, आता ते सोडा की आता सगळं त्यांचं काम आपल्यासारखी इन्फ्लुएन्सरच करतायत, कारण की त्यांचं काम तेच होतं की नवीन नवीन लोकेशन्स लोकांपर्यंत घेऊन येणं आणि तिथे लोकांना टुरिझम प्रमोट करणं. एक्झॅक्टली. जर खात्याचं कामच हे आहे आणि ही गरजेची गोष्ट आहे. म्हणजे जर टुरिझम क्षेत्र आणि टुरिझम क्षेत्रा थ्रू एक अर्थव्यवस्था उभी करायची, तर त्यासाठी हे गरजेचं होतं. आता ह्यांना आपण नावं ठेवणार आहोत का की तुम्ही एवढे लोकेशन्स पुढे आणले? पण आत्ताच्या घडीचा विषय असा आहे, जे टुरिझम विभाग असेल किंवा गव्हर्नमेंटची जेवढी पण खाती आहेत जी संलग्न आहेत या विषयांशी, ती खाती ज्या स्पीडने सोशल मीडियाचा ग्रोथ झालाय ना, ग्राफ वाढलाय, त्या स्पीडमध्ये ह्यांची यंत्रणा उभी नाही राहिली. बरोबर. ते कुठेतरी कमी पडली. कारण की आधी कसं होतं, ह्यांनी एक लोकेशन आयडेंटिफाय करायचं, त्या लोकेशनच्या अराउंड टुरिझम उभं करायचं आणि तिथे लोकांना बोलवायचं. त्यावेळी ते सुरळीत चालू होतं. पण आत्ताच्या घडीला असं झालंय की कोणीही जातोय, कुठेही जातोय, एक लोकेशन आपण प्रमोट करतोय, पण त्या ठिकाणी ह्यांची यंत्रणा पोचत नाही. बरोबर. तर मी म्हणेन की जे बजेट्स मिळत आहेत आता, जे आधी बजेट तुम्हाला हे ठिकाण प्रमोट करण्यात जात होतं, ते बजेट मी म्हणतो की टुरिझम खात्याने कुठेतरी यंत्रणा उभी करण्यात, रेग्युलेट करण्यात त्यांनी ते बजेट द्यावं. आणि तेवढ्या स्पीडमध्ये ते होत नाहीये. म्हणजे लोकांनी ह्या अँगलने कधी विचार केलाय का की बाबांनो, खात्याचं काम आहे, ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत ती यंत्रणा उभी करण्यासाठी. माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की लोकांनी थोडंसं डोळे उघडे ठेवून या सगळ्या प्रश्नांच्याकडे बघितलं पाहिजे. स्पेसिफिकली इझी टार्गेट होऊन जातात जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, ती मुलं कोण आहेत? ते काय करोडो कमवतात की यातनं? करोडो नाहीत कमवतात. ते सामान्य घरातली मुलं आहेत, ज्यांना कुठेतरी एक आशेच्या किरण आहे की आम्ही फेमस होऊ, त्यातून आमची काही अर्थार्जन होईल. त्यात पण तुम्ही, मी म्हणेन की असं नाही म्हणणार की सगळेच धुतल्या तांदळाचे. जे चुकतायत त्यांना तुम्ही नक्की स्लॅम करा, पण जे चांगले आहेत सरसकट जर तुम्ही गृहीत धरणार असाल, तर मी म्हणेन की या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करून कन्क्लुजनमध्ये या. बरोबर. असं माझं एकंदरीत उत्तर राहील.